आमदार सतेज पाटील आणि आमदार दुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण मतदारसंघातील पाचगाव इथं 10,72,00,000 रुपये खर्चून बांधण्यात आलेली भैरवनाथ कुस्ती संकुलाची इमारत आणि गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण आणि गटर या विकास कामांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। सुरुवातीला राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज पाटील आणि आमदार दुराज पाटील यांच्या हस्ते कुस्ती संकुलाच्या इमारतीजवळ कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। यावेळी बोलताना सचिन पायलट यांनी दक्षिण मतदारसंघातील मतदार नशीबवान असल्याचं सांगितलं। पांचगांव के आप सभी नागरिकों को बधाई देता हूं कि लगभग 11.25 करोड़ रुपए का यहां पर विकास का काम कराया और मैं जानता हूं एक जनप्रतिनिधि के लिए क्षेत्र में ये जो छोटे काम हम करवाते हैं, सड़क के, पानी के, बिजली के, सुएज के, इससे आम व्यक्ति को जो राहत मिलती है वो इतना संतोष मिलता है जनप्रतिनिधि को। मैं उस बात को, उस भावना को समझ सकता हूं। लेकिन जिस प्यार से आज मैंने बहुत कम समय में इस इलाके में थोड़ा देखा, जो रिश्ता है आपका इस पार्टी परिवार से और ऋतुराज जी से, और आप लोग तो खुशकिस्मत हो कि आप दक्षिण के क्षेत्र के लोगों को एक बटन दबाने से दो विधायक मिलते हैं। ऋतुराज भी काम करते हैं, बंटी जी भी काम करते हैं, तो आप लोगों को एक बटन दबाना है और 2 आपको विधायक मिलते हैं। एखाद्या आमदाराला मतदारसंघात निधी खेचून आणताना खूप धडपड करावी लागते, मात्र आमदार दुराज पाटील नशीबवान आहेत, कारण त्यांचे काका आमदार सतेज पाटील यांचा शब्द राज्यात सत्ता कुणाचीही असली तरी मोडला जात नसल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं। 10,72,00,000 हे कदाचित ऐकण्यास हा आकडा सोपा वाटत असेल, परंतु जेव्हा एका लोकप्रतिनिधींनी आणि आमदाराला जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या पटलावर काम करत असताना हे निधी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एका गावाच्या विकासासाठी खेचून आणण्याकरता त्याला बरीच धडपड करावी लागते। परंतु कदाचित ती धडपड इतर आमदारांना करावी लागते, परंतु ऋतुराज पाटील, तुमचं भाग्य आहे की तुमचे चुलते हे बंटी पाटील आहेत, म्हणून कदाचित तुम्हाला थोडी धडपड करावी लागत नाही। कारण बंटी पाटलांचा शब्द हा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता कुणाची का असना हे कुणी या ठिकाणी डावलू शकत नाही। यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख यांनी राज्यात आणि देशात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना कोल्हापूर मात्र अभेद्य आहे असं सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत राजर्षी शाहूंचा समतेचा विचार कोल्हापुरातून दिल्लीत जाईल असा विश्वास व्यक्त केला। खरं म्हणजे कोल्हापूरचं देखील मला कौतुक करावंसं वाटतं की अलीकडे देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे त्याचा स्पर्श कोल्हापूरला झालेला नाही। कोल्हापूर अभेद आहे, तसंच सांगलीचं आहे, तसंच लातूरचं आहे। आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी आलेले आहोत। या विचाराची बांधिलकी जोपासण्याचं काम आपण आजवर केलेलं आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराजांचा विचार कोल्हापूरहून दिल्लीला जाईल। दक्षिण मतदारसंघाला आमदार दुराज पाटील यांच्यासारखा तरुण तडफदार आमदार लाभला आणि गेल्या 5 वर्षात पाचगावच्या विकासाची दिशा खऱ्या अर्थानं बदलली असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। पाचगावमध्ये येत असताना आज अतिशय आनंद होतो की ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटीच्या कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय। एक चांगला तरुण तडफदार आमदार तुम्हा सगळ्या मंडळींना 2019 पासून मिळाला आणि खऱ्या अर्थानं पाचगावची विकासाची दिशा बदलायचं काम आमदार ऋतुराज पाटलांनी केलं। गिरगावमधून न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा निर्णय घेऊन गिरगावमधून या पाचगावला पाणी देण्याचा निर्णय घेतला। जलजीवन मधून जवळजवळ 325 कोटीची योजना ही या पाचगावला करण्याचं काम केलं। सचिन पायलट जी, हे पाचगाव गाव ऐसा है
यहाँ की पॉपुलेशन फास्टेस्ट ग्रोथ महाराष्ट्र में ये गांव की हुई है, फास्टेस्ट ग्रोथ। और फ्लोटिंग पॉपुलेशन करीबन 25-30 हजार की फ्लोटिंग पॉपुलेशन यहाँ पे रहती है। और ये सब देखते हुए ऋतुराज ने बहुत अच्छी तरह इस गांव को आगे ले जाने का काम विकास कामों के माध्यम से किया है। दक्षिणच्या जनतेनं आमदार सतेज पाटील आणि आपल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलंय, त्यामुळे दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली। यावेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, संभाजी शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केली। गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुएकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी, कोअर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच प्रियांका पाटील, माजी सरपंच संग्राम पाटील, सदस्य सचिन पाटील, संजय पाटील, शिवाजी ढेरे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, विलास पाटील, अमित कदम, दीपाली गाडगीळ, अश्विनी चिले, रोमा नलवडे, पौर्णिमा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।